नमस्कार, मी डॉक्टर दिलीप सातभाई. 2026च्या अंदाजपत्रकामध्ये लाभांश उत्पन्नावर व्याजाची वाढ आता उत्पन्नामधनं वजावटीसाठी मान्य होणार नाही, या संदर्भातली माहिती मी या निमित्तानं देतोय. सर्वांना माहीतच आहे की चालू अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात आलेला एक महत्त्वाचा बदल म्हणजे लाभांश उत्पन्न किंवा म्युच्युअल फंडाच्या युनिट्समधून मिळणाऱ्या उत्पन्नातून सदर उत्पन्न मिळवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या गुंतवणुकीसाठी कर्ज काढले असल्यास त्या कर्जावरील व्याजाची कोणतीही वजावट सदर लाभांशामध्ये मिळणार नाही. हा बदल प्राप्तिकर कायदा 2025 मधील कलम 93(2) मध्ये सुधारणा करून 1 एप्रिल 2026 पासून लागू करण्याचा प्रस्ताव आहे. पूर्वीची कायदेशीर स्थिती: लाभांश उत्पन्न पूर्वी काही काळ पूर्णतः करमुक्त होते. तथापि लाभांश वितरण कर डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन टॅक्स रद्द झाल्यानंतर लाभांश थेट भागधारकाच्या हातात इतर स्रोतातील उत्पन्न म्हणून या शीर्षकाखाली पूर्णतः करपात्र करण्यात आलं होतं. पूर्वीच्या तरतुदीनुसार आणि 2021 मध्ये झालेल्या बदलानुसार लाभांश किंवा म्युच्युअल फंडातून मिळणाऱ्या उत्पन्नावर ते उत्पन्न मिळवण्यासाठी घेतलेल्या कर्जावरील व्याज कलम 57(1) अंतर्गत एकूण लाभांश उत्पन्नाच्या महत्तम 20% उत्पन्नातून वजावट मिळत होती. याचा अर्थ असा की एखाद्या गुंतवणूकदाराने शेअर्स किंवा म्युच्युअल फंडाचे युनिट्स खरेदी करण्यासाठी कर्ज काढले असेल आणि त्यावरील व्याज भरले असेल तर त्याला या मिळणाऱ्या उत्पन्नाच्या 20% व्याज त्याच्या करपात्र उत्पन्नामधून वजावट मिळत होती. प्रस्तावित बदल काय आहे? प्रस्तावित सुधारणा अशी आहे की लाभांश किंवा म्युच्युअल फंड युनिट्स मधून उत्पन्न मिळवण्यासाठी केलेल्या कोणत्याही घेतलेल्या कर्जावरील व्याजावर भविष्यात 1 रुपयाची देखील वजावट सदर उत्पन्नामधून मिळणार नाही. म्हणजेच कर्ज घेऊन गुंतवणूक करून लाभांश मिळवला तर गुंतवणुकीसाठी घेतलेल्या कर्जावरील व्याज उत्पन्नातून आता वजा करता येणार नाही. याचे परिणाम काय होणार? सरकारच्या दृष्टीने काही गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात कर्ज घेऊन गुंतवणूक करत आहेत आणि व्याज खर्च दाखवून करभार कमी करत आहेत. यामुळे कृत्रिम करनियोजन टॅक्स आर्बिट्राज होत आहे. त्यामुळे सरकारचे आर्थिक नुकसान होत आहे. लाभांश आणि म्युच्युअल फंड उत्पन्नावर व्याज वजावट पूर्णतः रद्द करणे हा बदल कर प्रणाली सुलभ करण्याच्या दृष्टीने आणि महसूल वाढीच्या दृष्टीने सरकारला फायदेशीर आहे. परंतु गुंतवणूकदाराच्या दृष्टीने तो कठोर आणि काही प्रमाणात अन्यायकारक वाटू शकतो. व्यवसायात कर्जावरील व्याज खर्चाची वजावट मिळते पण वैयक्तिक गुंतवणुकीत नाही, हा विरोधाभास आहे. हाच नियम HUF, ट्रस्ट, LLP या सर्व घटकांना समानपणे लागू होईल की नाही याबाबत स्पष्टता नाही. तथापि कर व्यवस्थेचा मूलभूत सिद्धांत असा आहे की कर हा वास्तविक निव्वळ उत्पन्नावर असावा. जर खर्च करण्याची संधीच नसेल तर कर आकारणी निव्वळ नफ्यावर न होता सकल उत्पन्नावर होते. सुप्रीम कोर्टाने अनेक निर्णयांमध्ये म्हटले आहे की खर्च आणि उत्पन्न यामध्ये थेट संबंध असल्यास वजावट नाकारणे योग्य नाही. जर व्याज खर्च हा थेट लाभांश उत्पन्नासाठी असेल तर पूर्ण वजावट नाकारणे हे रिअल इन्कम थिअरीच्या विरुद्ध ठरू शकते. म्हणून हा बदल पूर्णपणे चुकीचा नाही, पण अधिक संतुलित आणि व्यावहारिक पद्धतीने तो राबवता आला असता असे माझे मत आहे. आगामी काळात उद्योग संघटना, गुंतवणूकदार आणि तज्ञ यावर पुनर्विचाराची मागणी करू शकतात. लाभांश हे निष्क्रिय उत्पन्न मानले जाते. त्यासाठी कर्जावरील सवलत देणे म्हणजे गुंतवणूकदारांना अप्रत्यक्ष प्रोत्साहन देणे होय. व्याज वजावट रद्द केल्यावर कर आधार वाढेल आणि सरकारचा महसूल वाढेल. याच्या मर्यादा: उत्पन्नावर कर भरायचा आणि त्यासाठी घेतलेल्या कर्जाच्या व्याजाची वजावट नाही, हे आर्थिकदृष्ट्या अन्यायकारक वाटू शकते. प्रत्यक्ष निव्वळ व्याज वजा जाता लाभांश कमी असला तरी ढोबळ रकमेवर कर भरावा लागणार हे संयुक्तिक वाटत नाही. याखेरीज जर एखाद्याने एकच कर्ज घेतले आणि त्यातून काही रक्कम व्यवसायात आणि काही गुंतवणुकीत वापरली तर विभागणी कशी करणार, हा मोठा प्रश्न आहे. जर शेअर्स विकून भांडवली नफा झाला तर त्यावर व्याजाची वजावट मिळेल का, यातही स्पष्टता नाही. मध्यमवर्गीय गुंतवणूकदार जे कर्जावर SIP
किंवा गुंतवणूक करतात त्यांच्यावरचा आर्थिक भार वाढेल. लिव्हरेज आधारित गुंतवणूक कमी होऊ शकते. कर्ज घेऊन शेअर बाजारात आक्रमक गुंतवणूक करणे मोठ्या प्रमाणावर कमी होऊ शकते. जर आपल्याला हा माझा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.